आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। सारंगखेडा पोलिसांनी रोखली गांजाची अवैध तस्करी। शहादा शिरपूर रस्त्यावर गांजाची अवैध तस्करी होत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे सारंगखेडा पोलिसांनी सापळा रचून अंद्रतबारी तालुका शहादाजवळ 1,02,500 रुपये किमतीचा 5 किलो गांजा विक्रीसाठी नेत असताना दुचाकीसह दुपारी 12 वाजेच्या सुमारास पकडला। शहादा शिरपूर रस्त्यावर एक इसम मोटरसायकलद्वारे गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती सारंगखेडा पोलिसांना मिळाली। पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे, पोलीस उपनिरीक्षक किरण बारे, जलाल शेख, अविनाश रंगारे, दीपक पाटील, संजय ठाकूर, राजू वळवी, शानाभाऊ ठाकरे, योगेश भदाणे, जितेंद्र इशी, अमृत इशी, राहुल चव्हाण, बाबूराव बागुल आदींच्या पथकाने अंड्रट टेकडीजवळ सापळा रचलाय। त्यानुसार बहादूर सिंग पावरा राहणार तलावडी तालुका धडगाव हा इसम मोटरसायकल क्रमांक MH39 AN 8330 ने येत असताना दिसला। त्याच्या मोटरसायकलची तपासणी केली असता त्यात 52,500 रुपयांचा 5 किलो 200 ग्रॅम गांजा व मोटरसायकल असा एकूण 1,02,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। संशयित आरोपी बहादूर सिंग पावरा याच्या विरोधात सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे करीत आहेत। दरम्यान सारंगखेडा पोलीस गेल्या 2 दिवसांपासून गांजा तस्करांचा शोध घेत होते। पहिल्या दिवशी कोणतेही यश मिळाले नाही, मात्र बुधवारी पहाटेपासूनच पोलिसांनी गस्त घालताना शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या मोटरसायकल स्वारवरील गांजा तस्करी करणाऱ्याला पकडण्यात यश मिळाले। ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील, शहादा। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।